आम्ही ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्र किंवा भारतीय खाद्य संस्कृतीचा किंवा ग्रंथांचा ज्या वेळेला हस्तलिखित काही किंवा काही पोथ्या किंवा काही पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली जी आज दुर्मिळ आहेत, बरं. किंवा त्यांचं प्रकाशन होत नाही, अशामधून ज्यावेळेला आम्ही याचे शोध घेतोय सध्या, तर त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की मोरावळा सुद्धा एक 6 प्रकारांनी करता येतो हे आम्हाला सापडलं. अच्छा. म्हणजे कदाचित त्याच्यापेक्षाही अधिक असू शकतं, कारण अजून सगळे ग्रंथ आम्ही तपासून पाहिलेले नाहीत. बरं. म्हणजे अगदी सामान्य लोकांना किंवा आपल्याला सगळ्यांना कळेल असं, एक म्हणजे तो खिसून करता येतो, दुसरं म्हणजे तो उकडून करता येतो, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या पाकामध्ये घालण्यासाठी मेथड परत वेगवेगळे आहे. कोणी पाकात घालतं किंवा केलेल्या पाकामध्ये केलेला पाक त्या याच्यामध्ये ओतलं जातं, कोणी गूळ घालेल, कोणी साखर घालेल. पण मूळ शास्त्रामध्ये, मूळ ग्रंथामध्ये मोरावळा कशाचा केला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉटनिस्ट आपल्याला सांगू शकतील की आवळ्याचे असणारे सगळे गुणधर्म हे कुठल्या आवळ्यामध्ये आहेत. म्हणजे आवळ्यांचेही अशा विविध जाती आता येत आहेत. मग ज्यावेळेला चरक संहिता लिहिली गेली किंवा ज्या वेळेला आपलं शास्त्र लिहिलं गेलं त्यावेळेला, आणि मग त्या पद्धतीचा आवळा आपल्याला जर मिळाला आणि त्याला शास्त्रीय पद्धतीनं आपण जर त्याचं प्रिपरेशन म्हणजे मेथड ऑफ प्रिपरेशन ज्याला म्हणतो किंवा ते तयार करण्याची रीत केली, विशेषतः म्हणजे या सगळ्या आवळा करत असताना त्याला आच म्हणजे ज्याला अग्नी म्हणतो, म्हणजे त्याला उष्णता द्यायची आहे, ही किती द्यायला पाहिजे. अच्छा. त्याच्यानंतर ती मंदाग्नीवरती द्यायची आहे का मध्यमाग्नीवरती द्यायची आहे का आणि काही करायचं आहे, त्याच्यावरती सुद्धा. म्हणजे आपण दूध तापवायला ठेवलं तर जर मंद अग्नीवरती ठेवलं तर त्याचा खवा बनू शकतो, पण तेच जर हे केलं तर ते म्हणजे त्याला जास्त दिली तर ते ओतू जाऊ शकतं. म्हणजे दूध तेच आहे, तसं कुठल्या न्यायानं तो करायचा हे आता सगळं आम्ही ह्या महाराष्ट्र खाद्य संस्कृती कोशामध्ये सगळ्या या गोष्टी आणणार आहे की मूळ ग्रंथामध्ये काय लिहिलंय, ती मेथड त्याची प्रिपरेशनची काय आहे, आणि त्याचे जे इन्ग्रेडियंट्स म्हणजे ज्याला आवळा आपण म्हणतोय, हा आवळा कुठून आणायचा आहे. आणि सगळ्यात मला जी आनंदाची गोष्ट याच्यामध्ये काय वाटते, हे सगळे इन्ग्रेडियंट्स आजच्या मितीला आहेत उपलब्ध. म्हणजे असं नाही आहे की त्याची वानव आहे, म्हणजे एखाद्याचाच पर्याय काहीतरी आपल्याला असू शकतो, पण हे सगळं आहे. म्हणजे हे सगळं आज उपलब्ध आहे आणि चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे.